मंडळी, जय जवान जय किसान. आपण बघा, यात्रेचं मैदान म्हटलं तर फार मोठी त्याला किंमत असते. आज आपण वाघदेव महाराजांच्या पुण्यभूमी वाटारमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी दिनांक 14 तारखेला भव्य आणि दिव्य असं ओपनचं बैलगाडी शर्यत मैदान भरणार आहे. महाराष्ट्र केसरी दर्जाचं हे बैलगाडी शर्यतचं मैदान आहे. त्याचबरोबर आपल्या बरोबर संपूर्ण आयोजक मंडळी तसेच प्रसिद्ध समालोचक प्रताप तात्या झांजुर्णे सुद्धा आलेले आहेत. 2 दिवसापाठीमागे या मैदानाची बाईट घेतलेली होती, परंतु मैदानात काही त्रुटी होत्या. या ठिकाणी समालोचक मंडळींना सांगून त्या त्रुटी क्लिअर करून घेतलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. डोंगराच्या कडेचं रान आहे, परंतु फाट्या भरपूर अडचणीच्या होत्या, परंतु आता बऱ्यापैकी संपूर्ण क्लिअर केलेलं आहे. आता याच्यावरती रोलिंग सुद्धा फिरणार आहे. काय सांगचाल मैदानाविषयी? फाट्या त्या दिवशी थोडस मी सुद्धा बाईटला येणार होतो, परंतु आपणच सांगितलं की फाट्यांचं थोडस काम पूर्ण झालेलं नाही. बरोबर. आज काय काय काम पूर्ण केलंय किंवा पुढे अडचण काय अशा काय विषय आहे का? पुढे अडचण तर नव्हतेच काय, ते पहिल्यांदाच क्लिअर झालं. फक्त तासच जरा एकर होतं ते काढून घेतलेले काल आणि आज सकाळपासून चालूच होतं ते काम, ते पूर्ण झालेले. नक्कीच. आता नोंद चालू झाली ना आपली? नोंद 4 जानेवारी पासूनच चालू आहे. हा, साधारण किती नोंद झाली? काय नोंद आता किती झाली ते मी नाही तपासलं अजून, पण नोंद बऱ्यापैकी झालेली आहे. नमस्ते. नमस्ते. मैदानाला परवा सुद्धा आपण बाईट मध्ये होता आणि आज काय किती फरक दाखवतोय किंवा मैदानात काय सुधारणा केलेली आहे? काय पहिल्यांदा एक सांगतो की यात्रेचे मैदान म्हणले की थोडीशी उत्सुकता वेगळी असते. आयोजित केलेल्या मैदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि यात्रेच्या मैदानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. आज हे यात्रेचं मैदान आहे, भागातलं मैदान आहे आपल्या, आणि जुनं परंपरेचं मैदान असलेलं मैदान हे वाटरकरांचं. गेले म्हणजे आता त्यांनी आपण 2 वर्ष पाहिलं असेल, याच्या पाठीमागे वनीकरणाच्या शेजारी मैदान व्हायचं, तिथं जरा थोडीसं बैल पळून आल्यानंतर थोडी अडचण होती. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आणि वाघदेव महाराज मंदिराच्या समाधी मंदिराच्या पाठीमाग सुंदर असं या ठिकाणी आता फाट्या आम्ही परवा येऊन गेलो त्यावेळी पूर्ण रान असं टेकडीच्या कडेला असल्यामुळे पूर्ण रान असं डाळतं होतं की जेणेकरून अशा टेकड्याकडे चढणारची बी फाटी होऊ शकत नव्हती आणि त्याला पर्याय हा असा पूर्व पश्चिम या ठिकाणी फाटी अशी तयार होत होती. त्यामुळं पूर्ण सगळ्या फाट्यांना 1 to 11 फाट्यांना सगळ्या फाट्यांना अशा डाव्या साईडनं ढाळ होता, म्हणजे डाव्या साईडला एकर लागत होती. त्यांना फक्त आम्ही सांगितलं की ही एकर काढावी लागेल, त्यांना मानावं लागेल की ट्रॅक्टरचा ड्रायव्हर खोलवडीचे कोण मिळाले आणि राऊतवाडीचे ड्रायव्हर मिळाले त्यांना, आणि इतकी सुंदर फाटी बनवली. आम्हाला वाटत नव्हती इतकी एकर निघल, परंतु आज जर बघितलं त्या दिवशीचं रान असं एकसारखं ढाळ वाटत होता, पण आज जर बघितलं पूर्ण असे कोकणात जसे टप्पे असतात आपण त्या टप्प्याचं रान, आणि बैलांना महत्वाचं जरी टप्प्याचं रान वाटत असलं आता पळायला कुठलीही एकर नाही. म्हणजे जो प्रश्न अडचणीचा वाटत होता एकरीचा, तो एकरीचा पूर्ण या ठिकाणी एकर निघालेली आहे. दोन्ही बाजू आता समान आहेत. त्या तुम्ही अगदी आपण पाण्याची लेवल ज्या पद्धतीने काढतो त्या पद्धतीने जरी पाणी असं सोडलं तरी रानाला म्हणजे एकसारखं सारं पडल्यागत पडलेलं आहे. तर आता सुद्धा त्यांचे हे रोलर आलेला आहे, आता पाणी फक्त टँकरनं पाणी मारून रोलिंग करून घेणार आहेत. सुंदर अशा फाट्या आता म्हणजे तयार 2 दिवसात त्यांच्या उद्याच्याला पूर्ण कामच रेडी होत आहे. 850 फूट पल्ला आहे, सगळं काम पूर्ण तयारी झालेली आहे. रोलर आलेला आहे, रोलर माणूस झाला की ह्याच्यापेक्षा अजून सुंदर तुम्हाला फाट्या बघायला. आता काय लांब नाही, यात्रेच्या मैदानाला उत्सुकता असते, रोज मैदानात तिथे कोण ना कोणतरी बघायला भागातली येत असतील. 100% आपण बैलगाडी मालकांना एकच विनंती करेन की आपण वेळेत गाड्यांची नोंद करून या ठिकाणी यात्रा कमिटीला सहकार्य करा, एवढीच विनंती. नक्कीच मित्रांनो, बघा तात्यांनी सांगितल्याप्रमाणे मैदाना तुम्ही पिक्चरच्या थिएटर मध्ये जशी बाल्कनी बघताय तसे टप्प्याटप्प्याने अशा फाट्या आहेत, परंतु त्या फाट्याला पूर्ण एकार होतं. एकाच बैलाला जास्त पळायला लागला असतं किंवा वडायला लागला असतं, परंतु ते आता टप्प्याटप्प्याने जरी असले तरी त्याची लेवल पूर्ण केलेली आणि बैलांना पळायला आता म्हणजे जी पहिली वाटत होती की डाव्या साईडला एका डावीच्या बैलाला लोड येईल म्हणजे, पण आता तो लोड नाही, म्हणजे पूर्ण असं लेवल पूर्ण झालेली आहे. दोन्ही बैलाला म्हणजे एक समान फाटी झालेली आहे तयार. त्यामुळे पळायला असं डावीच्या बैलाला एकर आहे किंवा उजवीच्या बैलाला असं काहीच नाही, दोन्ही बाजू समान झालेल्या आहेत त्या. आणि रोलिंग झाल्यानंतर तर एकदम 1 नंबर उत्कृष्ट फाटी आपल्याला दिसतीलच त्या. नक्की. धन्यवाद तात्या. दादा नमस्ते, नाव सांगा प्रथम. नमस्कार, माझं नाव भगवान चव्हाण, वाटरगाव. आणि काय आता मैदान वर्षातून किती भरतात किंवा काय? हे मैदान वर्षातून एकदाच असते आणि ह्या मैदानाची परंपरा एक 25 ते 30 वर्षा पाठीमागची परंपरा आहे. हे मैदान मानाचे आहे. श्री समर्थ वाघदेव महाराज
यांच्या पुण्यतिथीनिमित्त भरवले जाते आणि भव्य दिव्य मैदान ह्याच्या पाठीमागचं भरलेलं आहे. आणि हे मैदान आम्ही पैशासाठी करत नाही. आतापर्यंत ह्या आम्ही फाटींचा खर्च केलाय तो कमीत कमी 1 लाखाच्या आसपास खर्च केलाय, जेणेकरून येणाऱ्या बैलांना कुठली इजा होऊ नये, गाडा मालकांना जाकींना कुठं इजा होऊ नये आणि बैलशौकिकांना मालकांना इथून जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणाची रक्कम नेता यावी. आणि इथं हे मैदान पैशासाठी आम्ही भरवत नाही, फक्त मानासाठी असतं हे मैदान. नक्कीच. सर्व लोकांना काय आवाहन करचाल की या मैदानाला म्हणून नोंद करावी? आम्ही सर्व गाडा मालकांना एक आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने इथं गाड्यांची नोंद करावी आणि यात्रे शोभा वाढवावी. नक्कीच, धन्यवाद. मित्रांनो, बैलगाडी मालकांना सर्वात महत्वाचा घटक असतो ती म्हणजे मैदानाची फाटी. आणि फाटी एकदम जबरदस्त झालेली आहे. जरी फाटी तुम्ही बघू शकताय, पलीकडची फाटी त्या म्हणजे एक टप्प्याटप्प्यानं असा उतार इकडे डावीकडे लागतोय, परंतु फाटी एकदम सरळ आहे. फाट्या म्हणजे संपूर्ण फाटीचं अंतर जी आहे ना ते कुठल्याही प्रकारचे एकार राहिलेलं नाही किंवा काय राहिलेलं नाही. आणि सर्वात महत्वाचं की आता रोलर थोड्या वेळात येईल, रोलिंगचं सुद्धा काम चालू होणार आहे. फाटी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण दाखवतो. लवकरात लवकर नोंद करून घ्या. पुन्हा नोंद किती नोंद होणार आहे? नोंद किती होणार आहे? नोंद किती घेणार आहे तुम्ही मर्यादित? 800 गाड्यांपर्यंत नोंद घेणार आहेत. लवकरात लवकर आपण नोंद करून घ्या, जेणेकरून ह्या मैदानाला गाड्या मागचा इतिहास आहे, मैदान 1 नंबर होतं, त्यामुळे गाड्या भरपूर होत्यात. आणि या भागामध्ये कोरेगाव सातारा भरपूर गाड्या असल्यामुळं 100% या मैदानाला जास्तीत जास्त नोंद होती. आपण लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. फाटी तुम्ही बघितले, पुढे उभं राहायला पण भरपूर जागा आहे. आणि संपूर्ण येण्या जाण्याला पण किती मार्ग आहेत? काय येण्या जाण्याला पण 3 मार्ग आहेत, त्यामुळे काय अडचण नाही. आणि मैदान बघा संपूर्ण वाघदेव महाराजांच्या मंदिराच्या पाठीमागच आहे, त्यामुळे कुणाला काय अडचण येणार नाही. आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या.